गुरुबंधूंना माझा नमस्कार। आज आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ येथील श्री दत्त पादुका मंदिर, सद्गुरू श्री भाऊ महाराज पादुका आणि सद्गुरू श्री भाऊ महाराज सेवाश्रम धर्मदाय संस्था यांच्या या मठामध्ये आहोत। आपल्या या संस्थेचे 3 मठ आहेत। एक नरसोबावाडीला, गाणगापुरात, वाशिंदला जिथे भाऊ महाराजांची समाधी आहे, आणि हा 4था मठ आहे श्री दत्त पादुका मंदिर, सद्गुरू श्री भाऊ महाराज पादुका, सद्गुरू श्री भाऊ महाराज सेवाश्रम धर्मदाय संस्थातर्फे। आणि हा इथे या बोर्डावरती त्याचा पत्ता संपूर्णपणे सांगण्यात आलेला आहे। आणि आता आपण ह्या मठाचं छायाचित्रण करणार आहोत, आणि या छायाचित्रणाच्या माध्यमातून मी आपल्याला या मठाची माहिती देणार आहे। हे मठाचं प्रवेशद्वार जे आता आपण उघडणार आहोत। आणि आता हे पुन्हा आपण बंद करतो आहोत तसेच। आता तुम्हाला विस्तीर्ण असा परिसर पाहायला दाखवतो मी याचा बाहेरचा। संपूर्ण डोंगर रांगांमध्ये आणि एका घनदाट जंगलामध्ये वसलेला असा हा परिसर आहे। इथे तशी मनुष्य वस्ती आहे, पण गावाची असते तशीच आहे, तुरळक त्या मानाने, पण निसर्ग संपन्न असा हिरवळीने नटलेला आणि डोंगर रांगांमध्ये वसलेला असा हा मठ। ह्या मठाला पाहिलं की वाशिंदच्या माऊलीगडाच्या पायथ्याशी असलेलं भाऊ महाराजांचं समाधीस्थान जे 10 गावामध्ये आहे त्याची आठवण येते। अगदी तसाच जंगलांमध्ये स्थिरावलेला आपला हा शांत जागी आणि ध्यानधारणास, उपासनेस अतिशय उपयुक्त असा हा मठ। हे मठाचा प्रवेशद्वार आता आपण ओलांडलेला आहे, आणि ही मठाकडे जाणारी वाट। त्यात हा जो आपल्या आजूबाजूला परिसर दिसतोय कुंपण घातलेला, हा काही दुसऱ्या लोकांची ही प्लॉट आहेत, हे रिकामे प्लॉट आहेत। आणि हा आपल्या उजव्या बाजूला आहे तो पण रिकामा प्लॉट आहे, पण ते सगळे आपल्या ओळखीचे आहेत लोक, त्यांचे प्लॉट आहेत। आणि आपला हा जो त्यांच्या 2 प्लॉटांच्या मधून हा रस्ता जातो। आता तुम्ही पाहू शकता की जे इथून ही चिऱ्याची दगडं दिसत आहेत ही लावलेली, इथे उजव्या बाजूला चिऱ्याची दगडं आहेत आणि इथे डाव्या बाजूला चिऱ्याची दगडं आहेत। आणि इथून हा प्लॉट अशा रीतीने, म्हणजे त्रिकोणा रीतीने हा असा गेलेला आहे। इथून हा आपली जागा सुरू होते, तिथून मागून आपली वाट सुरू झाली, आणि खऱ्या अर्थाने प्लॉटची सुरुवात ही इथून। आता तुम्ही ही जी उजव्या बाजूला पाहता, जिथे मी कॅमेरा ठेवलेला आहे, ती सगळी माडाची बाग आहे आपली, तुम्हाला दाखवतोच पुढे। आणि इथे डाव्या बाजूला हाही आपला प्लॉट आहे। इथे आपण केळीची बाग लावलेली आहे, केळीची झाडी तुम्हाला दिसत आहेत, काही त्याच्यामध्ये माड पण आहेत, कलमं पण आहेत, आणि काजूची झाडं पण आहेत। आणि हे जे झाकलेलं दिसतंय ती आपल्या पिण्याच्या पाण्याची विहीर आहे। इथून आपल्याला 12ही महिने पुरेल इतकं पिण्याचं पाणी असतं। ती संपूर्ण बंदिस्त केलेली आहे, त्या कारणाने त्याच्यामध्ये कुठलाही घाण कचरा पडत नाही, अतिशय शुद्ध पाणी असतं, थेट आपण पिऊ शकता। पण आपण फिल्टरचीही व्यवस्था केलेली आहे इथे, कारण की मुंबईवरून पाहुणे येतात, मुंबईवरून सेवेकरी येतात, इथे सेवेला येतात। त्या सेवेला आल्यानंतर बऱ्याच जणांना पाणी लगेच पाण्यातले बदल स्वीकारले जात नाहीत त्यांच्या शरीरानुसार, त्यांच्यासाठी अशी फिल्टरचीही व्यवस्था आपण केलेली आहे। आणि हा जी उजव्या बाजूला दिसतंय हे आपली माडाची बाग आहे। इथे माड लावलेले आहेत, आपण कलम लावलेले आहेत, फणसाची झाडं लावलेली आहेत। आणि ही जी डाव्या बाजूला दिसते आपल्याला, जिथे मी आता कॅमेरा विहिरीच्या दिशेने दिसवतोय, ही विहीर दिसते आपल्याला, त्या विहिरीच्या दिशेने सर्व केळीची बागा आणि काजूची बाग अशी आहे। तर ही विहीर आहे, आणि ही जे एक छोटंसं घरकुल दिसतंय ते आपला पंप हाऊस आहे। आपल्याला जो पाणी पुरवठा करणारी जी मोटार यंत्रणा आहे ती इथे आहे या पंप हाऊसमध्ये। आणि ही त्यांना गेट लावलेले आहेत, याही प्लॉटला गेट लावलेलं आहे आपल्याला। आता इथे आपण सरळ चालत गेलो की आपण मठाच्या दिशेने जात आहोत। जवळजवळ हे अंतर काही एक 200 मीटरचं अंतर आहे फक्त, मुख्य प्रवेशद्वारापासून ते मुख्य मठाच्या प्रवेशद्वारापर्यंत हे 200 मीटरचं अंतर आहे। आता तुम्हाला उजव्या बाजूला एक अशी विहीर दिसते, ही विहीर मी तुम्हाला दाखवू इच्छितो। ही विहीर आपल्याला गोबर ग्लास प्रकल्पासाठी जे खत बनवतो आपण, त्या खतासाठी खणलेली आहे। याचा आपण वापर या पाण्याचा कसलाही करत नाही, ते आपण सगळं आपला जो पालापाचोळा असतो, फळं असतात, कुठलाही असा सेंद्रिय कचरा असतो, तो सगळा इथे टाकला जातो आणि त्याचं खत बनवलं जातं, आणि ते खत आपल्या झाडांना घातलं जातं। या सगळ्यांना ही नैसर्गिकप्रमाणे आपण ही शेती केली जाते। ही जी कलमाची झाडं दिसत आहेत, ही माडाची झाडं दिसत आहेत, यांना सर्वांना नैसर्गिक खत दिलं जातं।
कोणत्याही रसायनांचा वापर आपण करत नाही. त्याप्रमाणे ही बाग फुललेली आहे आणि तुम्ही झाडांचं ही हिरवळ आणि ताकद पाहू शकता की नैसर्गिक खतामुळे त्यांच्यामध्ये किती नैसर्गिकपणा येतो. तुम्ही इकडचे जर आंबे चाखाल किंवा इकडचे काजू खाल तर तुम्हाला फरक लगेच जाणवणार की ऑर्गॅनिक शेती जी आपण म्हणतो सेंद्रिय पद्धतीने केलेली ती अशा प्रकारे असते. ती इकडे त्याचं ज्वलंत उदाहरण असतं, मूर्तिमंत उदाहरण आहे. आणि अशा आपण काही जागा सोडल्या नाही आहेत, जिथे जिथे अशी व्यवस्थित जागा आहे आपल्याकडे तिथे तिथे आपण कलमं लावलेली आहेत. ही 2 कलमं आपल्यासमोर दिसतातच आहेत. आता आपण पुढे जाऊया. आता तुम्हाला ही जी डाव्या बाजूला प्रशस्त अशी वास्तू दिसते त्यात एक वाहनही उभं आहे. ते आपल्या सद्गुरू काकाश्रींच्या सेवेसाठी आपण इथे तयार ठेवलेलं आहे. त्यांना कुठे जायचं असेल किंवा आम्हाला बाजारहाट वगैरे करायचा असेल मोठ्या पद्धतीने तर ह्या 4 चाकी वाहनाचा आपल्याला उपयोग होतो. आणि ही जी वास्तू तुम्हाला अशी दिसते ही सध्या बांधलेली सर्वात नवीन वास्तू आहे आणि ह्याला आपण भक्तनिवास असे संबोधतो. या भक्तनिवासामध्ये 4 खोल्या आहेत. 4ही खोल्या अशा सुसज्ज सोयीने युक्त अशा आहेत. गरम पाण्याचं हीटर, आंघोळीसाठी पाणी, सगळं स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे याची. 4 खोल्या आहेत या आणि याचं बांधकाम नुकतंच केलेलं आहे, नवीनच बांधकाम आहे. त्यामुळे पुढील भविष्यात येणाऱ्या कार्यक्रमांसाठी आपल्याला भक्तांची सोय करता यावी या उद्देशाने याचं बांधकाम केलं. आणि हे भक्तनिवास आपण पाहू शकता. आता हे जे दिसतंय हे मठाचं मुख्य प्रवेशद्वार. ह्याला पश्चिमद्वार म्हणून म्हटलं जातं. या मठामध्ये पूर्व, पश्चिम, उत्तर अशी 3 द्वारं आहेत आणि दक्षिणद्वारही आहे. आता जिथून आपण प्रवेश केला ते दक्षिणद्वार, म्हणजे इथून मोक्षप्राप्तीसाठी जेव्हा आपण निघतो इथून सगळं तर ते दक्षिणेकडेच प्रवास सुरू होतो आपला. आणि पूर्व, पश्चिम, आता हे त्यातलं पश्चिमद्वार. पश्चिमद्वाराने आपण प्रवेश करतो. पण आपण आतमध्ये जाण्या अगोदर ह्या मठाचं सर्वात मोठं जे धन आहे म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये जे सर्वात पवित्र मानलं जातं असं गोधन म्हणजे गायी, ते आपल्या ह्या गौशाळेमध्ये आहेत. आणि आपण आता पहिले सर्वात प्रथम ती गौशाळा पाहूया. आपल्या गौशाळामध्ये अशा रीतीने गोमूत्र दिलं जातं 10 रुपये लिटर या नाममात्र दरामध्ये. आणि ही आपली गौशाळा. या गौशाळेमध्ये आपण पाहू शकता एकूण आपल्याकडे 5 मोठ्या गायी आहेत. आता त्या सगळ्या निवांत दुपारी जेवल्यानंतर बसलेल्या आहेत खाली. त्याच्यात ही जी सर्वात प्रथम दिसते ही अमृता. तिला पाडसं झालेलं आहे. तिची ती मुलगी, तिचं नाव आहे दत्ताई, समोरच बसली आहे तिच्या पाठीमागे. आणि ही जी आहे ही शमा, हिला नवीनच पाडस झालेलं आहे. ते पाडसही तिच्या बाजूला बसलेलं आहे. त्याचं नाव आहे विठ्ठल. त्याला मारुतीही संबोधतात. दोन्ही नावं आहेत. 7 ते 7.5 महिन्याचा आहे अवघं. तुम्हाला पुढून पण दाखवतो. ही जी आहे ही नर्मदा. नर्मदा जरा थोडी ही आहे, एकदम अग्रेसिव्ह टाईपची आहे. म्हणजे खाण्यापिण्यामध्ये पण म्हणा किंवा तुम्ही जर तिच्या जवळ गेलात तर लगेच अशी जवळपास येणारी अशी लाडगोळी अशी आहे. रागवत नाही जास्त. नम्रता तिचं नाव आहे. नर्मदा आपली नर्मदे नदीवरून तिचं नाव ठेवण्यात आलेलं आहे. मी सांगितलं अमृताची मुलगी दत्ताई ही बसली आहे. दत्ताई बघा कशी करते. ही बघा, ही नर्मदा आणि ही शमाचा मुलगा विठ्ठल उर्फ मारुती. आता मी तुम्हाला त्या पुढे 2 गायी तुम्हाला दिसत आहेत. त्यातली जी सफेदवाली आहे तिकडे पुढे ती साक्षी, ती खिल्लारी पद्धतीची गाय आहे. ती जरा थोडीशी अग्रेसिव्ह असते. म्हणजे जरा हे तिची शिंग वगैरे बघूनच तुम्हाला लक्षात आलं असेल. आणि तिच्या बाजूला जी बसली आहे ती लक्ष्मी. तिचा रंग काळा आहे आणि सफेद आहे. तर बऱ्याच लोकांना वाटतं की खिल्लारी जी आहे साक्षी तिचीच मुलगी ही दत्ताई असेल, पण तसं नाही आहे. दत्ताई अमृताची मुलगी आहे. आणि जी साक्षी बसली आहे खिल्लारी जातीची गाय, तिचंही पाडस होतं पण ते आधी मोठं झालं होतं तर ते देण्यात आलं. आपण दान करतो त्या दानामध्ये ती देण्यात आलं तिचं पाडस. आणि तिच्या बाजूला जी बसली आहे काळ्या रंगाची ती लक्ष्मी. असा हा आपला गौशाळा आहे. गौशाळेमध्ये सध्या 5 मोठ्या गायी आणि 2 पाडसं आहेत लहान लहान. आणि इथे चाऱ्याची आहे. याच्या बाजूला जी वास्तू दिसते आपल्याला तिथे आपल्याला चारा उपलब्ध केला जातो. आपल्या मठातर्फे गोग्रास म्हणून एक मोहीम चालवली जाते.
त्या मोहिमेमध्ये आपण म्हणजे आपल्याला हिंदू धर्मामध्ये गायींना दान करणं, गायींना खाऊ घालणं हे अतिशय पुण्य कर्म मानलं गेलेलं आहे आणि त्या कर्माला अनुसंचित सद्गुरू भाऊ महाराजांनीही काही आदेश दिलेले होते आणि सद्गुरू काकाश्रींच्या सांगण्यानुसार आपण या गोशाळेची निर्मिती केली आणि आपण गोग्रासासाठी आवाहन करतो. ते जे गोग्रासासाठी जे देणगी येतात त्यातून ही बाजूला जे वास्तू दिसते तिथे आपण चारा ठेवतो त्यांचा आणि त्यांना दुपारच्या वेळेला जेव्हा भाऊ महाराजांना नैवेद्य दाखवला जातो त्याच वेळेला आपण जे अन्न बनवतो त्या अन्नामधूनच त्यांचा गोग्रास हे केला जातो त्यांचा आणि ते गोग्रास त्यांना कळीच्या पाण्यामधून सुग्रास असं जेवण त्यांना दिलं जातं. त्या व्यतिरिक्त त्यांच्यासाठी चाऱ्याची व्यवस्था असते 12ही महिने. ते पाण्याची व्यवस्था आहे, त्यांच्यासाठी डॉक्टर्स येतात, त्यांची नियमित आरोग्य तपासणी होते, त्यांना जे काय वैद्यकीय सुविधा लागतात त्या पुरवल्या जातात. त्यामुळे त्यांची तुम्ही आरोग्य बघू शकता, अगदी धडधाकट आणि निवांत आहेत या छान अशा प्रेमळ पद्धतीच्या. चला आता त्यांची जरा विश्रांतीची वेळ झालेली आहे तर मी त्यांचा वेळ जास्त घेत नाही. आता आपण थेट मठाकडे जाऊया. तर मित्रांनो, आता आपण गोशाळेतून आलेलो आहे आणि आता मठाच्या मुख्य प्रवेशद्वाराशी म्हणजे पश्चिम द्वाराकडे आहोत आपण. आता हा मठाचा असा प्रशस्त परिसर. आता आपण मठाच्या आतमध्ये असे शिरतो. मठाच्या शिरत्याच क्षणी इथे पाय धुण्यासाठी जागा ठेवलेली आहे, इथे पाण्याची व्यवस्था केलेली आहे. भाविक जे येतात ते इथे सर्वात प्रथम आपले पाय धुतात आणि त्यानंतर मग दत्तपादुकां दर्शनांसाठी जातात. या मठामध्ये असलेल्या दुचाकी इकडच्या सेवेकरांना बाजारहाट करण्यासाठी काही आणण्यासाठी उपयोगी पडतात. मठामध्ये जनरेटरचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे, कारण की गावाकडील भाग असल्याकारणाने विजेचा लपंडाव हा सुरूच असतो. तर तसं आपल्याकडे इन्व्हर्टरचीही सुविधा आहे, पण जर पूर्ण वेळ लाईट आलीच नाही तर इन्व्हर्टरही चार्ज होत नाही. त्यावेळेला या जनरेटरची मदत घेतली जाते, म्हणून आपण हा जनरेटर एक आपत्कालीन सेवेसाठी उपयुक्त करण्यात आलेला आहे, उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. हा मठाचा प्रशस्त परिसर. सर्वात प्रथम आपण भाऊ महाराजांच्या विश्रांती स्थानाकडे जाऊया. हा मठाचा परिसर. मठामध्ये येणाऱ्या भाविकांसाठी आपण लॉकरची व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे. हे आपलं सुंदर असं वाचनालय आहे. इथे भरपूर अशी पुस्तकं भाऊ महाराजांना, सद्गुरू काकाश्रींना पुस्तकांच्या म्हणजे वाचनाची प्रचंड आवड आणि वाचन हे असावं, कारण की वाचन असल्याशिवाय माणसाचं ज्ञानवृद्धी होत नाही आणि ज्ञानवृद्धी झाल्याशिवाय त्याच्या आयुष्यात बदल होत नाहीत, असं हे भाऊ महाराजांचं सांगणं असायचं. त्यानुसार आपण इथे वाचनालयाची उपयुक्तता करून ठेवलेली आहे. सुंदर अशा रीतीने रचलेली ही पुस्तकं, एकापेक्षा एक अशी सरस पुस्तकं आहेत इथे. भाविक जेव्हाही मोठ्या काळासाठी इथे येतात तेव्हा निवांत वेळी यातलं कुठलंही पुस्तक घेऊन जाऊ शकतात. ही लायब्ररीची व्यवस्था आहे वाचनालयाची. इथे आपल्याकडे एक अतिरिक्त खोली आहे सद्गुरू काकाश्रींसाठी.